सार्वजनिक बांधकाम विभागाचा सध्या एवढा मनमानी कारभार चालू आहे की त्यांना फक्त नवीन रस्त्यामधून पैसा कसा मिळेल आणि रस्त्याची दुरुस्ती करून खड्ड्यामध्ये मुरुम टाकून त्यातून पैसे कसे काढता येईल याकडे सध्या त्यांचं लक्ष आहे। आपण बहादरपुरा येथील मन्याड नदी आहे, ही नदी अतिवृष्टीमुळे तुडुंब वाहत आहे। या पुलाच्या कटड्याची जर आपण अवस्था जर बघितली तर एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। या संदर्भामध्ये अनेकांनी दुरुस्तीच्या संदर्भामध्ये तक्रारी दिल्या, परंतु सार्वजनिक विभागाला आजपर्यंत कुठलाही जाग आला नाही। आता थातुरमातुर पद्धतीने जेसीबी लावून पाईप ओढण्याचे काम करत आहेत, परंतु हे पाईप एवढे तकलादू आणि जुने असल्यामुळे पूर्णपणे कोयजून गेले आहेत। कटड्यावर या पुलावरून कोणतीच सुरक्षा नाही। सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी कोणता तरी अपघात झाला पाहिजे आणि कितीतरी माणसं मरण पावण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणतीही घटना घडल्याशिवाय जाग येत नाही। कालच एका रस्त्याच्या संदर्भामध्ये एका वृद्ध महिलेनं विष पिल्याचं प्रकरण ताजा आहे। या ठिकाणी अनेक रस्ते अशा पद्धतीचे मनमानीपणे चालू आहेत, कसल्याच प्रकारचं मोजमाप नाही। कुणीतरी एखाद्याने दबाव टाकला तर तो रस्ता कमी करण्याचे प्रकरणही या ठिकाणी घडत आहेत। आमदार या ठिकाणी बैठका घेत आहेत, परंतु हे अधिकारी नंदी बैलाप्रमाणे अधिकाऱ्यांच्या समोर मान हलवून बाकी जैसे ते असंच काम चालू आहे। त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। येणाऱ्या काळामध्ये या पुलावर दुर्घटना होईल अशी वाट पाहू नये अशी जनतेची अपेक्षा आहे।